नमस्कार सर्वांना। मी आज आली वाळकाच्या शेतात। वाळकं लागलेत बघा, ग्लेजिंग बिजिंग भारी दिसतंय। वाळूक एकदम मस्त असं कधी तोडून खाईन असं होते, इतकं ते भारी दिसतंय। मी काढलाय आज आठवडी बाजार। चला तर मग आज आठवडी बाजार काढून झाल्यानंतर वरच्या शेतात नांगरट चालली होती। त्या नांगरटीतनं आम्ही पायपा एकत्र गोळा करून ठेवले होते एका जागेवर। त्या पाईपात आता नांगरायचं म्हटल्यानंतर त्या पाईपात जिथे नांगरून झाले त्या शेतात आपल्याला टाकायचं, म्हणजे ती नांगरून झालेल्या बाजूला त्या पाईपा उचलून टाकायचे बघा। इकडे तिकडे गुंडाळण्यापेक्षा आम्ही आपल्या एका जागेवर ढीग मारतोय। आमच्या ह्या शेतात अगोदर आम्ही मेथी केलेली होती, ती मेथी आता निघालेली आहे आणि आता आम्ही ह्या रानाची मेहनत करायला लागलोय। पाणी नव्हतं त्यामुळे बरेच दिवस रान असं पडलेलंच होतं आणि आता कॅनेलला पाणी येणार आहे म्हटल्यानंतर रानाची आपण मशागत करून सरी सोडून घेणार आहोत। का तर कॅनेलला पाणी आलं की आपल्याला पुढचं पीक लगेच करायला बरं असतंय, म्हणून आपण पूर्व मशागत पूर्णपणे करून घेतलेली आहे। तर आता ह्या दुसऱ्या साईडच्या मी पायपा टाकायला लागलेली आहे। पायपा टाकताना उन्हाचा रग भरपूर होता त्यामुळे त्या पायपा आहेत ना त्या तापल्या आणि हाताला असे चटके बसल्यासारखे बसायला लागलेत बघा, कारण पायपा लई गरम झाल्यात। तरी पण आपण त्या पायपा टाकून घ्यायच्या आहेत, का तर राहिलेल्या शेताची नांगरट करायची आहे आणि नांगरट केल्यानंतर किती खोलवर नांगरट झालेली आहे। तर ह्या पायपा टाकायच्या चाललेल्या आहेत, पायपा थोड्याशा राहिल्यात। ह्या पायपा टाकून झाल्या की मला ना खाली लाईट जायच्या अगोदर आपली जी कालची लागवड राहिलेली होती सोडायची त्यासाठी जायचं आहे। तर मी आता लागवड सोडायला आल्या, बघू शकताय तुम्ही मी पंप जोडून घेतलेला आहे। आम्ही ड्रिपद्वारे लागवड सोडतो, मग हे ड्रिपला मी पंप जोडून घेतला आहे आणि त्या पंपामध्ये आता औषध ओतायला लागली। औषध म्हणजे ती लागवड आहे, लागवड सोडायची चाललेली आहे। फ्लावर छान असा आलाय। हा पंप पूर्णपणे गच्च भरून येणार आहे। पूर्ण पंप भरला की मी मग पंप चालू करून ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने ही लागवड सोडायची प्रोसेस चालू झालेली आहे, बघू शकता। आता पंप भरलाय म्हटल्यानंतर पंप संपेपर्यंत मी बसलेली आहे निवांत आणि अशी बसली सावलीला। मग ते पंप संपला की परत मी त्यात लागवड सोडणार आहे। तर मी आता चालले परत वरच्या नांगरटीच्या शेतात। नांगरट झाल्या का पूर्ण बघून येते। तर मी आल्यानंतर बघत्या झाल्या नांगरट थोडीशी राहिल्या, पण त्या नांगरटीच्या मागं पक्षी किती आहेत बघितला का तुम्ही? किड्या मुंगी खायला ना हे पक्षी मागून येतात। जिथं कुठं ट्रॅक्टरची नांगरट मेहनत चालू असेल ना तिथे हे पक्षी पोचतात। त्यांना मग त्या माती जमिनीतली खालची वर माती आलेली त्याचा वास लागतो की काही काय माहीत नाही, पण ते पक्षी मात्र ज्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या आवाजाला घाबरत सुद्धा नाहीत ते, पण त्या रानात मात्र ते पोचतातच। आणि ज्या ठिकाणी मेहनत चालू आहे त्या ठिकाणी एकदम असं थवा करून येतात। ट्रॅक्टरचा एवढा आवाज येतो तरी ती मागं जात नाही त्या ट्रॅक्टरच्या शेजारीच। नाहीतर काय काय पक्षी ट्रॅक्टरच्या किंवा कशाच्या आवाजाने पळून जातात। ते ट्रॅक्टर पुढे गेला की ट्रॅक्टरच्या मागं मागं कसं पळतं आणि एका लाईनीत उभा राहिली बघा, कसलं भारी दिसतंय।